करा. नमस्कार. नमस्कार. आजच्या मंगळवारच्या तिसऱ्या मंगल सत्रामध्ये सर्वांचं सादरीकरण करणाऱ्यांचं श्रवण करणाऱ्यांचं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण श्री विजय ढेंगे यांच्या शंखनादाने करूया. श्री विजय ढेंगे. खूप छान शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. हा, पुढची सूत्र मी माझ्याकडे घेतो, पण त्याचबरोबर लक्षात घ्यायचं आहे की डॉक्टर शुभदाताई खटावकर या संपूर्ण कार्यक्रमाचे आढावा घेतात नंतर. तर त्यांचं सादरीकरण अगोदर व्हावं यासाठी मी त्यांना विनंती करतोय. डॉक्टर शुभदाताई, तुमचं सादरीकरण अगोदर होऊन दे. आणि मी आपल्या अंशुयाताई कुंभार यांना विनंती केलेली आहे की तुमच्या सादरीकरणाचा आढावा अंशुयाताई घेतील. आपण सुरुवात करा डॉक्टर शुभदाताई. हो, नमस्कार. नमस्कार. एका ऑनलाईन संस्थेने 14 कविता ओळीनं आपल्या वीर मावळ्यांच्या किंवा ज्यांना आपण काही खूप लढवय्ये म्हणतो ऐतिहासिक, यांच्यावर घेतलेल्या होत्या. त्यातली दुसरी कविता मी आज आपल्याकडे जिल्हा साहित्य रत्न पुरस्कार आहे ती बाजीप्रभू देशपांडे यांची आपल्याकडे सादर करते. आपण त्याचा आस्वाद घ्यावा. सन 1615 मावळ प्रांतात झाला बाजीप्रभूंचा अवतार. सन 1615 मावळ प्रांतात झाला बाजीप्रभूंचा अवतार. बाळपणापासून वीरश्रीचं तेज झळकलं, विजय समान संचार. बाळपणापासून वीरश्रीचं तेज झळकलं, विजय समान संचार. वीरांचं श्रेष्ठत्व जाणलं शिवरायांनी. वीरांचं श्रेष्ठत्व जाणलं शिवरायांनी. सर्वस्व समर्पित केलं शूर मावळ्यांनी. सर्वस्व समर्पित केलं शूर मावळ्यांनी. स्वातंत्र्याचा ध्यास घेतला सर्वांनी. स्वराज्याचं स्वप्न रंगलं प्रत्येकाच्या मनी. स्वराज्याचं स्वप्न रंगलं प्रत्येकाच्या मनी. आला भारी फौज घेऊन सिद्धी जव्हार. आला भारी फौज घेऊन सिद्धी जव्हार. पन्हाळ्याला घातला वेढा जोरदार. पन्हाळ्याला घातला वेढा जोरदार. महाराज पन्हाळगडावर होते. महाराज पन्हाळगडावर होते. पाऊस पडत होता मुसळधार. पाऊस पडत होता मुसळधार. प्रश्न होता शिवरायांना कसं बाहेर काढावं. प्रश्न होता शिवरायांना कसं बाहेर काढावं. विशाळगड बोलावेत होता निरंतर. खतरा होता चहूकडे आरपार. खतरा होता चहूकडे आरपार. ठेवली मदार साथीदारांवर. ठेवली मदार साथीदारांवर. विश्वासू साथीदारांचा सल्ला घेतला. विश्वासू साथीदारांचा सल्ला घेतला. छोट्या दरारीचा कठीण मार्ग निवडला. छोट्या दरारीचा कठीण मार्ग निवडला. जव्हर जिथे पोहोचू शकत नव्हता. जव्हरला शरणागतीचा संदेश पाठवला. जव्हरला शरणागतीचा संदेश पाठवला. जव्हर भलताच खुश झाला. जव्हर भलताच खुश झाला. त्याने शिवरायांना तोफा पाठवला. त्याने शिवरायांना तोफा पाठवला. त्याला सफलतेचा नशा चढला. नशेची गोळी गिळून गाफील राहिला. नशेची गोळी गिळून गाफील राहिला.
धोक्याचा पत्ता त्याला लागला, धोक्याचा पत्ता त्याला लागला. मसूदला सैन्य घेऊन धाडला, मसूदला सैन्य घेऊन धाडला. बाजी प्रभूने प्राणपणाने लढण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 300 सैन्यासह घोडखिंडीत उभा टाकला, अवघ्या 300 सैन्यासह घोडखिंडीत उभा टाकला. सर्वांनी घेतला समर्पणाचा ध्यास. शत्रूचा पाडाव हात बनला श्वास. मसूदची होती अफाट सेना, मावळ्यांच्या मनी हर हर महादेवचा वास, मावळ्यांच्या मनी हर हर महादेवचा वास. बाजीराव झाले रक्तबंबाळ, बाजीराव झाले रक्तबंबाळ. दोन्ही हातांनी शमशेरी तत्पर. महाकाळ आला भेटण्यास, प्राणांची बाजी लावली सत्वर, प्राणांची बाजी लावली सत्वर. 3 तोफांची ऐकली सलामी, 3 तोफांची ऐकली सलामी. महाराज पोचले विशाळगडी, बाजीने देह केला समर्पित. गड आला पण हरपला सवंगडी. अजर अमर कहाणी पहा प्रभूंची, अजर अमर कहाणी बाजी प्रभूंची. गोष्ट स्वातंत्र्याच्या शौर्य कथेची, सर्वस्व समर्पण हौतात्म्याची. आज नव्याने पुन्हा उजळण्याची, आज नव्याने पुन्हा उजळण्याची. धन्यवाद. मस्त एकदम छान खूप झालं. छान, खूपच छान, खूपच छान. खूपच छान. वा, खूप धन्यवाद. छान. मस्त. अप्रतिम. धन्यवाद. इतिहासाचे 2-4 पानं काही ओळींमध्ये ऐकली. इतिहासात घेऊन धन्यवाद. आपल्या आता विकास पाटील सादरीकरण करतील. हा विकासजी करा सुरुवात. मी पण एक माझी कविता सादर करतोय. स्वातंत्र्य दिना दिवशी घेतलेली स्पर्धा होती 15 ऑगस्ट, पण त्याचा अजून निकाल लागलेला नाहीये, रिझल्ट डिक्लेअर झालेला नाहीये. विषय माझ्या स्वप्नातील भारत हा विषय दिला होता. कवितेचं नाव मी दिलाय शीर्षक शांतीदूत. माझ्या स्वप्नातील भारत शांतीदूत. स्वातंत्र्याची ज्योत पेटली, भारत माता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्याची ज्योत पेटली, भारत माता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाने 1947 साली, स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाने 1947 साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला भारी थाटात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला भारी थाटात. माझ्या स्वप्नातील भारत असावा महान शांतीदूत जगतात. माझ्या स्वप्नातील भारत असावा महान शांतीदूत जगतात. नद्या धरणे मुबलक असावी, असावी धनधान्याची सुबत्ता. नद्या धरणे मुबलक असावी, असावी धनधान्याची सुबत्ता. नको बळीराजाची आत्महत्या, संपावी धनिकांची सत्ता. नको बळीराजाची आत्महत्या, संपावी धनिकांची सत्ता. नसावे राजकीय हेवे दावे, नको खून दरोडे बलात्कार. नसावे राजकीय हेवे दावे, नको खून दरोडे बलात्कार. नको भ्रूण हत्या बालहत्या, सर्वत्र असावे सुखी संसार. नको भ्रूण हत्या बालहत्या, सर्वत्र असावे सुखी संसार. नको नुसती महासत्ता, नको नुसती महासत्ता. नको युद्ध नको घातपात. नको नुसती महासत्ता, नको युद्ध नको घातपात. सर्वत्र नांदो नीतिमत्ता, होतो सैन्याचा अदबपात. सर्वत्र नांदो नीतिमत्ता, होतो सैन्याचा अदबपात. नमस्कार. एकदम वा, मस्त. भारताचं खूपच छान चित्र तुम्ही खूपच रंगवलं. छान, खूपच आता छान. ऐकलं पाहिजे. मस्त मस्त. छान छान खूप छान. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. जगात चांगलं काय काय आहे ते सगळं त्या कवितेत आले. छान.
भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई करा, सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आपला श्रीकृष्ण लीला भाग चाललाय. हम्म. मागच्या वेळेला पुंडलिकाने वीट देऊन पंढरपुरात श्रीकृष्णाला पुढच्या जन्मी उभं करून ठेवलं, हे आपण पाहिलं. आता पुढचा भाग पाहूया. श्रीकृष्णाने सर्व दैत्यांचा संहार केल्यानंतर जी माणसे दैत्यांसारखी वागून पृथ्वीला पीडा देत त्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर कलह निर्माण केला आणि दुर्योधनादी कौरव म्हणजे मानवरूपी दैत्यच ह्या कौरव गुण्या गोविंदाने आपला वाटा देतील म्हणून पांडवांनी पुष्कळ वाट पाहिली आणि शेवटी श्रीकृष्णाच्या संमतीने युद्धाचा निर्णय घेतला. गीतेत वर्णन केल्याप्रमाणे शेवटी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून बोधामृत पाजले आणि युद्धाला तयार केले. तेव्हा कौरवांचा नाश झाला. श्रीकृष्णाच्या मनात आले, आता यादव कुळात पण अविचारी धर्माला अनुसरून न वागणारी बरेच लोक आहेत. आता यादवांचा नाश कसा करायचा याचा तो विचार करू लागला. यादव जरी अजिंक्य असले तरी आपापसात त्यांच्यात कलह लावण्याचे श्रीकृष्णाने ठरवले. निर्मिती व उपसंहार हा भगवंताचा खेळ, त्याच्याच इच्छेने सर्व घडते. अशा आता यादवांना ब्राह्मणांकडून शाप मिळण्याची व्यवस्था कृष्ण करतो. काही दिवसांनी यज्ञयाग करण्यासाठी साधू संत ऋषी यांना द्वारकेत श्रीकृष्ण बोलावतो आणि यज्ञयाग झाल्यावर त्यांना स्वतःच्या चरित्राचा समारोप करण्याचे ठरवल्या कारणाने त्या संतजनांना आपापल्या आश्रमात परत जाण्यास सांगतो, परत जाण्याचा उपदेश करतो. पण द्वारकेजवळ पिंडारक क्षेत्रात राहण्याचे ते सर्वजण ठरवतात, कारण त्यांना श्रीकृष्णाच्या मनात काहीतरी योजना चालली असावी असा विचार येतो आणि ते त्या पिंडारक वनात वास्तव्य करतात. आणि लवकरच एक चमत्कार घडतो की यादवांचे जे पुत्र असतात ते खेळत खेळत त्या पिंडारक वनात जातात आणि जांबू आपण मागच्या वेळेला पाहिलाय श्रीकृष्णाचा जांबुवंतीचा पुत्र पत्नी जांबुवंती पत्नीचा पुत्र जो साम, त्याला गरोदर स्त्रीचा वेश देतात आणि साधू संतांना वंदन करत विश्वामित्रांसारख्या महान योग्याला विचारतात की योगीराज, या सुंदर स्त्रीला काय अपत्य होईल? विनाशकाले विपरीत बुद्धी, याप्रमाणे त्या चटोर पोरांचा तो कपट प्रश्न ऐकून सर्व महात्मे क्रोधित होतात आणि विश्वामित्र म्हणतात की मूर्खानो, हिच्या उदरी मुसळ जन्माला येईल, मुसळ जन्माला येईल. मुलं सगळी घाबरतात आणि ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. ऐकून यादव कुमार घाबरतात. लगेच सांबाचे पोट सोडून पाहतात तर खरोखर लोखंडाचे मुसळ. ते धावत धावत उग्रसेनांकडे जातात. उग्रसेन राजाकडे जातात, घडलेला प्रकार सांगतात, पण हे श्रीकृष्णाच्या काही कानावर घालत नाहीत आणि ते त्या मुसळाचे कुठून कुठून चूर्ण करतात आणि ते समुद्रात काही भाग फेकतात आणि
चूर्ण करून मग तो शिल्लक राहिलेला भाग जो असतो तो एक मासा गिळतो आणि बाकी सर्व चूर्ण लाटेबरोबर वाहत जाऊन समुद्र किनाऱ्यावर लव्हाळासारखे लव्हाळ उगवते. एका कोळ्याच्या जाळ्यात ते मुसळाचा जो भाग असतो तो मासा गिळतो आणि तो त्या एका कोळ्याच्या जाळ्यात तो मासा पकडला जातो. तो मासा तो एका पारध्याला देतो. लोखंडाचा जो तुकडा असतो तो पारध्याला देतो आणि पारधी आपला ते बाणाच्या टोकाला लावतो. हे सर्व श्रीकृष्ण अंतर्ज्ञानाने ओळखतो. शक्ती असूनही श्रीकृष्ण याच्यावर काही उपाय करत नाही. म्हणजे ह्या पुढे घडणारी गोष्ट श्रीकृष्ण रोखत नाही. आता त्याचा पुढचा भाग जरा नंतर सांगूया. तर नारद मुनी दक्षाच्या शापामुळे एके ठिकाणी राहत नसत, पण द्वारकेत श्रीकृष्णाच्या निवासामुळे त्यांना त्या शापाचा परिणाम होत नसेल. त्यामुळे ते वारंवार श्रीकृष्णाच्या द्वारकेत असत. तर एक दिवस वासुदेव विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, त्रैलोक्यात फिरून सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी झटत असतोस, म्हणून तुझी योग्यता देवाहूनही अधिक आहे. तेव्हा श्री विष्णूच्या प्रसन्नतेने मानव जगाच्या भयापासून मानवाची भयापासून प्रगती होते, तर तो धर्म मला सांग. नारद म्हणतात, भागवत धर्म सर्व पातकांचा नाश करणारा आहे. नंतर भागवत धर्मातल्या कथा नारद सांगतात वासुदेवाला, परब्रह्म एकच, त्याला संज्ञा भिन्न भिन्न आहेत. परब्रह्माला संज्ञा भिन्न भिन्न आहेत. तू भागवत धर्माचे आचरण केल्यावर सद्गती मिळेल. आणि कृष्णावतार हा माझा पुत्र आहे ही भावना तू हळूहळू ठेवू नकोस. कृष्ण माझा पुत्र आहे ही भावना ठेवू नकोस. कृष्णाचे वैरी सुद्धा उत्तम गती प्राप्त झालेले आहे. मग शेवटी वसुदेव आणि देवकी नारदाच्या उपदेशाप्रमाणे पुत्र भाव टाकून देतात आणि ईश्वर म्हणून श्रीकृष्णाच्या चरणी लीन होऊन श्रीकृष्ण भक्ती करू लागतात. तशीच आपण पण सर्वांनी श्रीकृष्ण भक्ती करावी. पुढचा भाग पुढच्या वेळेला सांगेन. कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. छान छान भारतीताई. खूप छान. कृष्णामध्ये जगद्गुरु. चांगली माहिती मिळते. पुन्हा कृष्ण. छान छान उत्तम. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या नितीन काकर सिनेमा हिंदी गीताचं गुजरातीकरण ऐकवणार आहेत. हाँ जी नितिन भाई. हाँ. आज मैं हिंदी फिल्मी गीत कहना है उसका गुजरातीकरण करने वाला हूँ. फिल्म पड़ोसन, फुल पड़ोसन, संगीतकार राहुल देव बर्मन, गायक किशोर कुमार, भाषांतर नितिन कुमार. કહેવું છે કહેવું છે કહેવું છે કહેવું છે આજ તમને આ પહેલી વાર હો તમે તો લાવ્યા જીવનમાં મારા પ્યાર પ્યાર પ્યાર. કહેવું છે કહેવું છે આજ તમને આ પહેલી વાર હો તમે તો લાવ્યા જીવનમાં મારા પ્યાર પ્યાર પ્યાર. દિલે માની લીધા છે
તમને આપણા ક્યારથી મારા દિલે માની લીધા છે, તમને આપણા આંખો મારી જોઈ રહી છે, જાગતા સુકતા એ સપના મારા ગળામાં નાખી રહી છો, તમે બાહોનો હાર, તમે તો લાવ્યા જીવનમાં મારા પ્યાર પ્યાર પ્યાર. કહેવું છે કહેવું છે કહેવું છે કહેવું છે આજ તમને એ પહેલી વાર, હો તમે તો લાવ્યા જીવનમાં મારા प्यार प्यार प्यार. धन्यवाद. वाह 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 वाह, बहुत मजा आया. बहुत खूब, बहुत खूब. बहुत अच्छा, बहुत अच्छा. Thank you. बहुत अच्छा. બહુ સરસ બહુ સરસ Thank you. बहुत धन्यवाद. बहु सुंदर बहु सुंदर. सरस सरस. सगळे शब्द एवढे चपकन बसले की हिंदी गाणं ऐकतोय का गुजराती ते कळलं नाही. अरे कल उसमें गाया था ना, कहना है कहना इसने सतीश भाव ने, तो हाँ. मेरा दिमाग में आया कि इसका गुजरातीकरण कर सकता हूँ. ओके ओके, गुड गुड. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतोय. प्रज्ञाताई, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. मी मध्यंतरी वाराणसीला गेले होते आणि त्या संदर्भात 2-4 भागामध्ये बोलणार आहे. आजच्या माझ्या लेखाचं नाव आहे माझा प्रवास काशी विश्वेश्वराच्या चरणी. अरे वा. 25 नोव्हेंबर 23 ते 2 डिसेंबर 23 या कालावधीत सलग 8 दिवस आम्ही वाराणसीला गेलो होतो. प्रयोजन होते 12वे ज्योतिर्लिंग काशी विश्वेश्वराची पहाटे 3 वाजेची मंगल आरती करणे, रुद्राभिषेक व संध्याकाळची गंगा आरतीचा अनुभव घेणे. जीवनदायिनी गंगा मैयाच्या दर्शनाचा योग पूर्व सुकृताने येतो असेही म्हणतात. आमची ही काशी यात्रा गया, प्रयागराज, काशी अशी नव्हती, तर आम्ही फक्त वाराणसीला जाणार होतो. त्याचे कारणही असेच होते. एका अत्यंत छोट्या जाहिरातीने आमचं लक्ष वेधलं. नवनिर्माण भव्य वाराणसी नगरीत पुनश्च गंगा नदीच्या महापात्रात अलिशान जलयानात पंडित जगन्नाथ पंडित रचित गंगा लहरीचे निरूपण आणि निरूपणकार धनश्री लेले. धनश्री लेले आपल्या ठाण्याच्या डोंबिवलीला अनेक वेळा अनेक विषयांवर त्यांची व्याख्याने, निरूपण, प्रवचने ऐकली होती. माझ्या स्वामी विवेकानंद शाळेतही त्यांना मी आमंत्रित केले होते. त्यामुळे त्यांच्याशी सहज सुंदर ओळख होतीच. त्यांना ऐकणे म्हणजे एक वेगळ्या अशा स्वर्गीय सुखाची श्रवण भक्ती होय. तर सांगायचे असे की एक छोटीशी ऍड वाचल्याबरोबर क्षणाचाही विलंब न लावता आम्ही सहलीचं बुकिंग जुलै महिन्यात केले. कारण डोंबिवलीचा श्रवणयोग ट्रॅव्हल ग्रुपचे सतीश गोगटे यांचे बरोबर विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या समवेत अंदमान ट्रिप मध्ये श्रवणानंदाचा अनुभव घेतलेला होता. तर या ट्रिपचं वैशिष्ट्य असं होते की पंडित जगन्नाथ पंडित यांचे 52 श्लोकी गंगेचे महात्म्य सांगणारे गंगा लहरीचा श्रवण योगाचा लाभ घेणे आणि तोही धनश्री ताईंच्या मुखातून. धनश्री ताई म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रबिंबातून साकारलेली विविध विषयातील, विशेषतः संस्कृत साहित्यातून सौंदर्य स्थळांचा रत्नजडित नक्षीने सजवलेला ग्रंथ, काव्य, शास्त्र, श्लोक, ऋचांचा मंजूळ सार्थ स्वर झंकारणारी ही सरस्वतीची कन्या जणू
सरस्वतीची मंजूळ अशी वीणा आहे. असाच अनुभव आम्हा सर्वांना तेथे आला. या दृष्टीने आम्ही भाग्यवान होतो. झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या अशा उंच 2 बोटी एकमेकांना घट्ट बांधून उच्चासनावर 50-60 खुर्च्या छान रेशमी कव्हरने सजवलेल्या होत्या. सुंदर व्यासपीठ माईक व्यवस्थेसह सुशोभित होते. प्रत्यक्ष गंगा मैयाच्या प्रशस्त मोठ्या रुंद अशा महापात्रात या शोभायमान जलयानातून धनश्री ताईंच्या सुमधुर वाणीतून गंगा मैयाचे पंडित जगन्नाथांचे गंगा लहरी ऐकण्याच्या अनुभूतीचे अनुभव ते किती आणि कोणते सांगावेत असा प्रश्न पडतो. ही गंगा माता जाती पंथ धर्मविरहित सर्वांना सामावून जीवनदान देते. तिची भव्यता दिव्यता शांत प्रवाह आपल्या मनाला शांतीची समाधानाची अनुभूती देते. आजूबाजूला गंगेचा घाट, उडणारी बलाकमाला आणि कमालीची शांतता आणि धनश्री ताईंची संस्कृत प्रचूर अशी मधुर वाणी आपल्या अस्तित्वाचाच विसर पडणारा तो क्षण होता. काय सांगावे त्याबद्दल. हे सत्र आमचं 9 ते 12, 12:30 पर्यंत असायचं. मग घाटावरूनच आमचा हॉटेलकडे ई-रिक्षेतून प्रवास सुरू व्हायचा. तेथे गेल्याबरोबर गरमागरम मधुर भोजनाचा आस्वाद घेणं आणि पुन्हा संध्याकाळी 6 वाजता दुसऱ्या सत्रासाठी हॉलच्या प्रशस्त अशा हॉलमध्ये लगबगीने हजर होणं आणि ते गंगा लहरीचं सत्र संपूच नये अशी अनुभूती घेत घेत आम्ही पूर्ण आठवडा त्या ठिकाणी घालवला. या पुढील भागात. धन्यवाद. खूप वा, छान. सुंदर. खूप छान प्रवास करता. छान छान. खूप छान अनुभव. गंगेचा अनुभव काय वेगळाच असतो. ते या, आरती बघितली की धन्यवाद. वेड लागतं. वेळ ना. आणि धनश्री ताई, कुठल्या गोष्टी सांगायच्या. धनश्री ताईंचं सान्निध्य सुद्धा तितकंच पवित्र. पूर्ण 6 दिवस त्या आमच्या बरोबर होत्या आणि मुख्य म्हणजे जेवणाच्या लाईनीत स्वतः उभ्या राहायच्या. असं नाही की मी गेस्ट आहे. आणि सगळ्यांच्या मध्ये बसून गप्पा मारायच्या रोज. ते सतीश गोपटे सन्नी ट्रॅव्हल्सचे आहेत ना. सतीश हो गोपटे हो हो आपले मिलापमध्येच राहतात. मी अंदमान आणि 2-3 ट्रिप्स केल्या आहेत. मस्त मी अंदमान मध्ये होते तेव्हा शंकर अभ्यंकर आमच्या बरोबर होते. छान ते करतात अरेंज. मस्त खूप छान करतात ते आयोजन. समोर आता नीता उपासनी सादरीकरण करतायत. हा नीता ताई करा सुरुवात. मी आज 2 कविता सादर करणार आहे. हा. पहिली कविता जी आहे ती मी एका दिवाळी अंकासाठी पाठवली होती. अर्थातच 30 स्वरचित कविता आणि त्याच्यानंतर आणखी एक मोठी कविता, अशा 2 कविता सादर करते. आणि दुसरी कविता जी मी सादर करणार आहे ती मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना समर्पित करणार आहे. ते ओघाने मी येईलच पुढे. तर पहिली सादर करते. दिवे लागले रे दिवे लागले, दिवे लागले रे दिवे लागले, सान थोरा दिवा पलीचे वेध लागली, दिवे लागले रे दिवे लागले, करूया अंधाराचा विनाश, करूया अंधाराचा विनाश, पसरवूया ज्ञानाचा प्रकाश, पसरवूया ज्ञानाचा प्रकाश, मग साजरी करूया दीपावली, मग साजरी करूया दीपावली, दिवे लागले रे दिवे लागले, जी असेल आपुल्या मनामनातली, जी असेल आपुल्या मनामनातली,
पसरेल सृष्टीत साऱ्या चैतन्य पसरेल सृष्टीत साऱ्या चैतन्य आणि मग हरवूया दुःख दैन्य दिवे लागले रे दिवे लागले दिवे लागले रे दिवे लागले. याच्यानंतरची दुसरी कविता जी आहे त्या कवितेचं शीर्षक आहे मित्र. म्हटलं मग आधीच म्हटल्याप्रमाणे मी सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना आपल्या समर्पित करते. नेहमीच नसतं अचूक कोणी, नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे, पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे, आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये, अशा वेळी मोडू नये, धीर कधी सोडू नये, धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावानंही उगाच गळा काढू नये, नशिबाच्या नावानंही उगाच गळा काढू नये. भरवशाचे करतात दावे, भरवशाचे करतात दावे, आठवू नयेत त्यांची नावं, आठवू नयेत त्यांची नावं. सगळी दारं मिटतात तेव्हा, सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे, आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधीच मिळतो काठ, बुडण्याआधीच मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट, हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. ज्याला हे जमलं, ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रहतारे, ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रहतारे. केवळ त्याच्या शिरासाठी दिशा बदलून वाहतात वारे, केवळ त्याच्या शिरासाठी दिशा बदलून वाहतात वारे. म्हणून म्हणतो, म्हणून म्हणते फक्त एकदा, फक्त एकदा, म्हणून म्हणते फक्त एकदा, फक्त एकदा. केवळ इतकं जमवून पहा, केवळ इतकं जमवून पहा. आप्त सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा, आप्त सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा. धन्यवाद. वा 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 वा, सुंदर छान सुंदर. छान. दुसरी कविता खूपच छान सुंदर. छान दुसरी छान छान. दोन्ही कविता छान, मस्त. मस्त. आपल्या समोर आता अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. हा अरविंदजी, करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी तुम्हाला आमच्या गावी महाड येथे होणाऱ्या छबिना उत्सवाबद्दल सांगणार आहे. वा. उत्सवापूर्वी माझा एक शाळा सोबती मित्र माझ्या मुंबईच्या घरी आला व गप्पाच्या ओघात ते असे कळले की तो गावच्या छबिन्याला जाऊन आला. मला ते ऐकून फार आनंद झाला. संपूर्ण शालेय जीवनपट डोळ्यासमोरून तरंगू लागला. आम्ही दोघे जत्रेला जायचे, त्यावेळेला तिथे उंच पाळण्यात बसायचे, बर्फ गोळा वगैरे खाणे, फोटो काढणे, अशी खूप मजा करायची. पण नंतर पुढील पदवी अभ्यासक्रम व नोकरीसाठी मी गाव सोडले, ते कायमचे सोडले. आमचे गाव महाड हे उत्तर कोकणात रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा जिल्हा चे शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा साम्राज्याची राजधानी असलेले रायगड किल्ला व आधुनिक भारताच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळ्यावरील सत्याग्रहासाठी ओळखले जाते. अशा दोन महापुरुषांच्या पावलांनी पावन झालेले महाड शहर
परंपरागत सण उत्सव तेथे साजरे केले जातात. त्यातील छबिना हा उत्सव हा ग्रामदेवतेचा असून अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा आहे. 2 दिवस ही छबिना यात्रा चालते. उत्सवाच्या वेळी गावभर उत्साही वातावरण असते. 2 दिवस आधीच वीरेश्वर म्हणजे शंकराचे देऊळ त्या मंदिराची साफसफाई, रंगरंगोटी व इतर मूलभूत व्यवस्था केली जाते. मंदिर विविध रंगी आकर्षक फुलांनी सजवले जाते. मैलभर रांगोळ्या काढल्या जातात व गावभर स्वच्छता करून तोरणे बांधली जातात. सर्व धर्मीय लोक येतात. ढोल ताशे वाजवले जातात. नामाचा गजर होत राहतो. रात्री 12 वाजल्यापासून प्रत्येक गावातून गावकरी आपापल्या ग्रामदेवतेची पालखी घेऊन येतात आणि ती पालखी संपूर्ण इतकी सजवलेली सुंदर असते की आपल्याला वाटतं की खरोखर बघत राहावं अशी परिस्थिती असते. आणि ते येताना असे देत नाही तर नाचत वाजत गाजत ढोल ताशे वगैरे सगळे करून ते येतात. त्यात प्रथम झोलाई देवी म्हणून तिथे आहे, ती मानाची पालखी आहे त्यांची. त्यानंतर क्रमाक्रमाने शिस्तबद्ध पद्धतीने इतर पालख्या येतात. त्या पण नाचत वाजत गाजत येतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या पालख्यांच्या बरोबर उंच सजवलेल्या काठ्या असतात की ज्या काठ्या खरोखर एक माणूस सहजासहजी पेलवू शकत नाही, पण तो त्या उत्सवाच्या भरात एकटा एक माणूस ती नाचवतो. त्या सगळ्या पालख्या देवळात नंतर एका ठिकाणी बसवले जातात. नंतर दरवाजे बंद केले जातात आणि देवाची पूजा आरती केली जाते. नंतर महाप्रसाद दाखवला जातो. देवाच्या दर्शनासाठी ती देवाची पालखी संपूर्ण गावभर फिरवून लोकांना दर्शन देतात. आणि हे सगळं जे आहे याच्यामध्ये पुरुष मंडळींचा जरा जास्त सहभाग असतो. आता तिथे जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद पुरुष मंडळीच बनवतात. संपूर्ण उत्सव कार्य म्हणजे सजावट, धार्मिक विधी, पालखी सजावट, काठ्या व पालखी नाचविणे हे पुरुष मंडळीच करतात. नदीचे पाणी आणि चुलीवरील स्वयंपाक हा जो महाप्रसाद जो केला जातो तो अत्यंत रुचकर व स्वादिष्ट असतो. यासाठी लोकांची अमाप गर्दी असते. नंतर तिथे गोंधळ घातला जातो. गोंधळी अत्यंत कुशलतेने देवांच्या पौराणिक कथा सादर करतात. नंतर मुख्य मंदिरासमोर असलेल्या प्राचीन झाडाजवळ बगाड लागते. आता बगाड म्हणजे काय? बगाड म्हणजे देवाला जो नवस बोललेला असतो तो नवस फेडण्याची त्या गावी एक पद्धत आहे. तर त्यामध्ये लोखंडी आकड्याने जो नवस फेडणारा असतो त्याला लटकवले जाते व त्याची मिरवणूक काढली जाते. हे अत्यंत रोमांचकारी वाटते. मंदिराला लागूनच जत्रा भरते. तिथे विविध दुकाने असतात, खेळणी असतात, खाद्यपदार्थ असतात आणि तिथे गृह उद्योगाची दुकाने पण मांडलेली असतात. विविध खेळ असतात. लहानापासून थोरापर्यंत त्याचा आनंद घेतात. वर्षातून एकदा म्हणजे शिमग्यात होणारा हा उत्सव. या उत्सवात सर्व थरातील जाती धर्मातील लोक आनंदाने सामील होतात. यामुळे सामाजिक एकोपा जपला जातो. धार्मिक कारणाबरोबर आर्थिक व व्यावहारिक उलाढाली होतात. आप्तजन भेटतात आणि त्यात लग्नही ठरली जातात. अशा प्रकारे आमच्या गावची ही छबिना यात्रा किंवा उत्सव हा आनंदायी, उत्साही आणि मनाला समाधान देणारा आहे. जय मल्हार. विश्वेश्वराचं चांग भलं, चांग भलं. वा, सगळ्यांना गावाकडे घेऊन गेलं. छान छान, खूप छान. खूप छान अरविंदजी, खूप छान. मस्त अरविंदजी, छान माहिती मिळाली. मस्त 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 मला एकदम. अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. हा, अनामिकाताई करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी एक छोटीशी कविता सादर करते. आई या शीर्षकाची आहे. बरोबर. आईचे महत्व कोणाला नसते. आईचे महत्व कोणाला नसते. तिच्यामुळेच जीव मात्र हे जग पाहते. ती आईच तर असते जी आपल्या जीवांची काळजी करते, जीवाच्या आकांताने जतन करते. लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते, शेवटच्या श्वासापर्यंत जोपासते. आई तर असते मायेचा सागर, आई तर असते मायेचा सागर, जिच्यामुळे मिळतो जीवनाला आकार. ती आई तर असते जी कुठल्याही कठीण प्रसंगात करते पिल्लांची भक्कम साथ संगात. पिल्लांना भरवण्या घास करते उपवास. आई तर असते जन्माची शिदोरी, आयुष्यभर ममता वात्सल्य पुरवणारी. आई तर असते शीतल चंद्राची कोर, जी सदैव असते वावरते आपल्या समोर. आईचे असतात थोर उपकार, आईचे असतात थोर उपकार, तिच्यामुळेच जीवनाला मिळतो आकार. या प्रेम मुळेच होतो जीवनाचा उद्धार. आईच्या या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगावं, आईच्या या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगावं. देवापाशी आपल्या आईला जन्मोजन्मी मागावं, देवापाशी आपल्या आईला जन्मोजन्मी मागावं. धन्यवाद. वा 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 वा, तुमच्या वक्तव्यात नेहमीच नाविन्य असतं सगळं. छान. बहुचराज मस्त, मस्त खूप कविता सुंदर. आईची. बहुचराज मस्त. आपल्या समोर आता अंशुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अंशुयाताई, सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना या शुभ संध्याकाळी नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विज्ञाननिष्ठ डॉक्टर दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर यांच्याविषयी गेल्या वेळेपासून सुरुवात केली आहे. त्याचा पुढचा भाग मी सांगते आहे. दाभोळकरांना एके ठिकाणी एक बुवा महाराज शंकराचे निस्सीम भक्त असल्याचे सांगत होते असं ऐकायला मिळाले. आणि त्या भक्तीमुळे अलौकिक शक्तीचे आपल्याला वरदान मिळाले आहे असे ते बुवा सांगत असत सर्वांना. कुठलीही समस्या घेऊन येणाऱ्या माणसाला ते हवेतून अंगारा, अंगठी, रुद्राक्ष, विभूती काढून देऊन सांगत की या वस्तूंच्या वापरामुळे तुमचे संकट दूर होईल बरं का. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणायचे, अशी संकट दूर होत असतील तर महापुरात अडकलेल्या लोकांना या वस्तू तात्काळ का पाठवल्या जात नाहीत? राष्ट्रावरील परकीय हल्ले परतविणाऱ्या सैनिकांना अशा वस्तू का दिल्या जात नाहीत? औषधाच्या दुकानात असे संकटहारक अंगारे, रुद्राक्ष घेण्यास डॉक्टर का नाही सांगत? देवदेवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करणाऱ्या या बुवा महाराजांनाही डॉक्टर दाभोळकरांनी आव्हान दिले. त्यांनी सांगितले की कोणत्याही वस्तू स्पर्श न करता, आधार न घेता सर्वांसमक्ष या महाराजांनी हातात मावेल अशी मोठी वस्तू चमत्काराने निर्माण करून दाखवावी, अन्यथा शरणागती पत्करावी. हे आव्हान कोणाही बुवा महाराजांनी स्वीकारले नाही, परंतु त्यांच्या धूर्त चलाखीपणाच्या कारवाया रस्त्यावर मात्र आल्या. मुहूर्त पत्रिका पाहण्यासाठी लोक ज्योतिषांकडे जातात. महात्मा फुले एकदा त्यांना म्हणाले होते, प्रत्येक लढाई मुहूर्तावर सुरू करणाऱ्या पेशव्यांना हरावे लागले, पण मुहूर्ताशिवाय लढाई करणारे इंग्रज जिंकले. तसेच 36 गुणांची पत्रिका जुळूनही आमच्या पोरींच्या भाळी, म्हणजे त्यावेळी बालविवाह होत असत, आमच्या पोरींच्या भाळी वैधव्य आले, तर पत्रिका न बघताही लग्न केलेल्या मडमांचे संसार सुखाचे झाले. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कुंडली वा पत्रिकेला फाटा देऊन वधूवरांची HIV तपासणी व ब्लड ग्रुप यांना महत्त्व दिले. शिवाय मुलामुलींचे वय, शिक्षण, अपेक्षा, भविष्यातील नियोजन याविषयी समितीमध्ये चर्चा घडवून आणायचं ठरवलं.
आणि लग्नातील अनावश्यक खर्च, प्रतिष्ठेच्या नावाखाली होणारे फटाके, वाजंत्री, जेवणावळी, कपडे लत्ते यांचे प्रदर्शन टाळून तोच पैसा वधूवरांच्या भावी आयुष्याच्या उभारणीस वापरावा, अशा प्रकारे समुपदेशन तरुण तरुणींना या समितीतर्फे करण्यात आले. दिवाळी असो, लग्न असो, निवडणुका असोत, खेळ स्पर्धा असोत आणि इतर अनेक समारंभात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांविषयी सुद्धा दाभोळकर म्हणायचे की अकलेचा धूर आणि पैशाची राख, अकलेचा धूर आणि पैशाची राख असेच उद्गार ते काढायचे. खरोखरच सुतळी बॉम्ब, ॲटम बॉम्ब, विविध माळा, रोषणाईचे फटाके हे उडवून लाखो रुपयांचा क्षणात चुरा केला जातो. तर त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषणाचे प्रचंड तोटे मानव जातीस भोगावे लागतात, सहन करावे लागतात. पर्यावरणातील शुद्ध स्वच्छ हवेत फटाक्यातील घातक रसायने मिसळून काळ्या धुरांचे लोट निर्माण होतात. दमा, खोकला, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार व अपघातांना आयताच वाव मिळतो. कानठळ्या बसवणाऱ्या फटाके आणि डीजे यांच्या प्रचंड आवाजाने मानसिक ताण, चिडचिड, रक्तदाब वाढतात. पशु पक्षी सैरावैरा पळतात, इमारतींना तडे जातात, तर अनेकांच्या झोपेचे, कामाचे, अभ्यासाचे, स्वास्थ्याचे वाटोळे होते ते वेगळेच. फटाक्यांच्या कागद निर्मितीसाठी हजारो वृक्ष तोडली जातात. त्यामुळे पर्यावरणाची हानी, पैशाची बर्बादी आणि बाल कामगारांच्या आयुष्याची नुकसानी होते. त्यापेक्षा हा फटाक्यांचा पैसा अनेक अंध, अपंग, अनाथ गरिबांसाठी वापरला तर त्यांच्या जीवनात केवढा मोठा आनंद होईल बरं. असा दृष्टिकोन दाभोळकरांनी वारंवार लोकांसमोर मांडला. धन्यवाद. याच्या पुढचा भाग पुढे. खूप छान विचार, खूप छान. अनुसयाताई छान नवीन छान. माहिती किंवा एक त्यांचं खूप तत्व छान, आपल्याला खूप छान, कळतं. सुंदर. धन्यवाद. छान छान सुंदर. धन्यवाद सर्वांना. चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. अंशुयाताई कुंभारांना विनंती करतो की त्यांनी शुभदाताई यांनी जी कविता सादर केली त्याचा आढावा घ्यावा. अंशुयाताई कुंभार. सर्वांना नमस्कार. खर तर एवढ्या मोठ्या हस्तींच्या लेखनाचा आढावा घेणं सोपं काम नाहीये, पण प्रयत्न करते आहे. त्यांनी, शुभदाताई खटावकर यांनी आज वीर सुपुत्र बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर कविता सादर केली. सन 1615 हे साल आणि मावळ प्रांतात ते जन्मले. बाजीप्रभू देशपांडे लहानपणापासूनच चळवळे, विजेसारखा संचार त्यांचा होता. शिवरायांनी हे त्यांचं श्रेष्ठत्व लक्षात घेतलं आणि स्वातंत्र्याचा ध्यास, स्वराज्याचं स्वप्न प्रत्येकाच्या मनी त्यावेळी रंगलेले होते. आणि मग या सगळ्यांच्या मनी वसलेल्या स्वातंत्र्य प्रेमाचं जे जाज्वल्य मन आहे, अशा मनाची माणसं आहेत ती शिवरायांनी एकत्र केली. त्यातच बाजीप्रभू देशपांडे यांचं नाव येतं. ज्यावेळी ते पन्हाळगडावर होते शिवराय, तेव्हा सिद्धी जव्हरनी पूर्ण पन्हाळगडाला वेढा दिला होता. आता या वेढ्यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता. कारण आपल्याकडे कुमक कमी होती शिवरायांकडे आणि सिद्धी जव्हर मात्र हजारो सैन्यानिशी, लाखो सैन्यानिशी तिथे हजर होता. पावसाळा होता, खूप चिखल, पाऊस, कुठे कसा काय हे काढायचा, यातून ते सर्वजण विचार करत होते. शिवरायांना कसं बाहेर काढायचं, धोकेदायक परिस्थिती होती सगळी. आणि मग काही विश्वासू साथीदारांच्या सल्ल्याने असं ठरलं की आपण असं संदेश पाठवायचा आता सिद्धी जव्हरला की आम्ही शरणागती पत्करली आहे, तह करतोय आम्ही. आणि या बातमीमुळे सिद्धी जव्हर गाफील राहिला. त्याला शुभदाताई म्हणतात, नशेची गोळी त्याला चढली होती. तरी सावध होऊन सिद्धी जव्हरने मसूदला प्रचंड सैन्यासह
पन्हाळगडच्या वेढ्यासाठी पाठवले. आणि मग सर्वांनी या शत्रूचा पाडाव करायचा वसा उचलला. हर हर महादेव अशी गर्जना घुमली आणि बाजी प्रभू देशपांडेंच्याकडे नेतृत्व आलं. आणि मग काय विचारता, याचं वर्णन करता करता शिवधाताईंचे शब्द नतमस्तक होतात. पराक्रम त्याचं वर्णन करतात. शिवराय विशाळगडी पोचले तेव्हा तोफांचा आवाज आला. मगच बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला देह ठेवला. सैन्यामध्ये प्रत्येकाशी लढत 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 ते म्हणजे खूप घायाळ झाले होते. छातीवर वार पडले होते. एक हात कापला गेला होता. तरी दुसऱ्या हाताला मुंडासे गुंडाळून त्यांनी तलवार चालवून शत्रूला अगदी जेरीस आणले. पण कुठून तरी बंदुकीची गोळी आली आणि त्यांच्या छातीत घुसली आणि ते धारातीर्थी पडले. बाजीप्रभूंचा पराक्रम शुभदाताईंनी काव्यात खूप छानपणे गुंफला. काव्य म्हणजे काय तर मोठा आशय थोडक्या शब्दामध्ये मांडणे. शब्दांचा पसारा त्यांच्या कवितेत दिसत नाही. त्यांच्या कवितेत बाजींचा मोठा पराक्रम थोडक्या शब्दात आशयबद्ध होताना दिसतो. तर त्या आशयबद्ध करण्यामध्ये शुभदाताई यशस्वी झालेल्या आहेत. शुभदाताईंची कविता भारतीय शूरवीरांची पराक्रम गाथा सादर करते. मागच्या वेळी ही त्यांनी केली. त्यांच्या देशसेवेपुढे नतमस्तक होते. पराक्रमाच्या कथा सादर करण्यात गुंग होऊन जाते त्यांची कविता. साधे सोपे सुंदर शब्द, सुंदर सादरीकरण, वीररसाच्या निर्मितीमुळे शुभदाताई तुमची कविता सर्वांच्या मनास भिडली आहे. बरं, तुमच्या अफाट शब्द सामर्थ्याबद्दल किंवा संपत्ती, शब्दांची संपत्ती आहे, वाचन आहे, त्याबद्दल काय बोलावं. असं म्हणतात की कविता नंतर फुलते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. तशी शुभदाताईंची मनोवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. आणि मग तशीच त्यांची कविता सादर होते. अशा शुभदाताईंना मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. वा वा. डॉक्टर शुभदाताई, तुमच्या हातात आहे. विकास पाटील यांचा पहिला नंबर लागलेला असतो नेहमीच. कविता स्पर्धेविषयीचे आणि दिलेला विषय होता माझ्या स्वप्नातील भारत. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक होतं शांतीदूत. कारण भारत हा वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा आपण शतकानुशतक जगाचा शांतीदूत राहिलेला आहे. आणि तीच मध्यवर्ती कल्पना योजून स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीयांनी जे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले त्याचा सुरुवातीला उल्लेख करून 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य त्यांनी सुरुवातीला योजलेलं आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 साजरी झाली थाटात. आणि तरी त्यांना वाटतं का आजही माझ्या स्वप्नामध्ये स्वतंत्र भारतामध्ये भारतानं जगाचं शांतीदूत म्हणूनच जगावं. नद्या धरणे मुबलक असावीत, पाण्याची कमतरता नसावी, अन्नधान्य भरपूर असावं. म्हणजे अन्न जे काही संपत्ती आहे तिचा सर्वांना सुबकतेने उपयोग घेता यावा. नको बळी राजाची आत्महत्या. सगळ्यात महत्वाचा ऐरणीवरचा प्रश्न आहे की बळीराजा आत्महत्या करतो आणि त्याचं सगळं घरदार ढांकेला लागतं. म्हणून त्यांनी केलेली जी ईश्वरी प्रार्थना आहे ती आपल्याला आवडलेली आहे की नको बळीराजाची आत्महत्या. आणि सगळ्यात महत्वाचं आज जे हेवे दावे दरोडे बलात्कार हे जे चालू आहे ते संपावं आणि रामराज्य आणि कृष्णाचं गोकुळ यावं यासाठी संसार सुखी असावेत. नको नुसती महासत्ता.
नवयुग आलं तरी चालेल, तर सैन्याचा अधिपात नको असं होणारे युद्धही नसावं. कारण शेवटी संरक्षणासाठी सैनिक आहेत. त्यांना जे आपली श्रद्धांजली द्यावी लागते आपल्याला आणि त्यांना आपलं बलिदान करावं लागतं, ते करायची वेळ येऊ नये अशी उत्तम शांती, प्रेम, सहकार्य, चांगलं जे जे उदात्त उन्नत मोहन मधुर आहे ते कवितेतून त्यांनी सादर केलं. छान शब्द, सादरीकरण छान. आणि अशा विकास पाटलांना शुभेच्छा आणि अभिनंदन. पुढच्या कवितेसाठी शुभेच्छा. भारती खानोलकरांनी पुंडलिकाची मागच्या वेळची जे काही लेख दिलेला होता, त्यानंतर आता कृष्ण दैत्य संहार, त्याचा नाश, दुर्योधनादी कौरवांचा अटळ नाश, शेवटी युद्ध आणि अर्जुनाच्या रथाचे सारथ्य श्रीकृष्णाने करणं, हे सगळं झाल्यानंतर आता यादव कुळामध्ये सुद्धा अधर्म पसरलेला होता आणि जेथे अधर्म तेथे सर्वनाश हे कृष्ण जाणून होते. पण हा नाश कसा करावा, याचा निर्मिती उपसंहाराचं हे शस्त्र कसं वापरावं, यासाठी त्यांनी ब्राह्मणांकडून यादवांना शापाची योजना आखली. यज्ञ यागा करता साधू संतांना पाचारण केलं. सर्व कार्य सिद्धीला गेल्यावर परत जाण्याची त्यांना अनुज्ञा दिली. पण ते द्वारके शेजारीच वास्तव्य करून राहिले, कारण त्यांना माहित होतं की कृष्णाच्या मनामध्ये काहीतरी खळबळ चालू आहे. यादवांचे पुत्र, जांबवतीचे पुत्र जे होते, त्याचा त्यांनी गर्भवतीसाठी उपयोग केला आणि तिला गर्भवती ठरून साधू संतांचा हा परामर्श घेतला की हिला काय होईल, पुत्र होईल की कन्या. विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायानं साधू संतांनी सांगितलं की पुत्रही होणार नाही आणि पुत्री होणार नाही. हिच्या पोटी एक मुसळ जन्म घेईल आणि ते सर्वांचा नाश करेल. याबद्दल ते श्रीकृष्णाला काही सांगत नाहीत. आणि खरंच पाहिलं तर त्यांना लोखंडी मुसळ आढळलं. त्यांनी ते कुटून समुद्रात त्याची जी ऋचा फेकून दिली. थोडं उरलं ते माशाने गिळलं. कोळ्याच्या जाळ्यात मासा पकडला गेला. लोखंडाचा तुकडा एका शिकाऱ्याने बाणाला लावला आणि कृष्ण हे सर्व अंतर्ज्ञानाने जाणत होते. पण विनाशकाल जेव्हा येऊन ठेपतो तेव्हा प्रत्यक्ष भगवंत सुद्धा काही करू शकत नाही. द्वारकेत श्रीकृष्णाच्या सान्निध्यात राहिलेल्या नारद मुनींनी सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी तुम्ही झटता, तुझी योग्यता देवापेक्षा सुद्धा आहे, तो धर्म मला सांग. तर नारदांनी त्यांना भागवत धर्म सांगितला. त्याला अनेक भिन्न संज्ञा आहेत तेही सांगितलं आणि त्याच्या आचरणाने मुक्ती गती मिळेल. आणि म्हणून वसुदेव देवकीनी कृष्णाला पुत्र न मानता कृष्णाला देव समजून त्याची कृष्ण भक्ती करू लागले. इथपर्यंतचा भाग त्यांनी छान सांगितला. विवेचन छान केलं, शब्दोच्चार छान होता. आणि शेवटी नित्य नियमाप्रमाणे कृष्ण वंदे जगद्गुरु ही प्रार्थना करायला त्या विसरल्या नाहीत. सुंदर सादरीकरण, अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. नितीन भाईने हिंदी गीताचं गुजरातीकरण केलं. कहना है आज पहली बार प्यार 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 हमें सुनाया जीवन हमारा आज पहली बार, या प्रेरणेने त्याने उत्तम सादरीकरण केलं. चाल अत्यंत सुंदर होती. पडोसन मधलं हे गीत होतं. उच्चार स्पष्ट, सस्वरता होती गाण्यामध्ये. उत्तम गुजरातीकरणाचा एक नमुना आज आपल्याला बघायला मिळाला. त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद. प्रज्ञा जोशीने काशी विश्वेश्वर यात्रेचं वर्णन केलं. 8 दिवस, 3 वाजता पहाटे मंगल आरती, सायंकाळी आरती, गया, प्रयागराज. आम्ही छोट्या जाहिरातीकडे कसे आकर्षित गेलो. आणि गंगा लहरी हे निरूपण धनश्री लेल्यांचं असल्यामुळे कुठलाही वेळ वाया न घालवता प्रवासाची तयारी केली. सहज सुंदर ओळख, स्वर्गीय सुखाची प्राप्ती
आणि पूर्वानुभवाचा त्यांनी जे फायदा घेतला त्यामुळे त्यांना धनश्री लेल्यांचं गंगा लहरी श्रवण करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली. सौंदर्य स्थळांचं हृदयंगम दर्शन, सरस्वती लीला, तिथली उत्तम सजावट, उत्तम व्यासपीठ, महापात्रात जलयानात अनुभूतीचे सुरम्य अनुभव, गंगा माता तिचा शांत प्रवाह, शांतीची अनुभूती आणि धनश्री ताईंची संस्कृत प्रचुरवाणी सारच अप्रतिम. आज आपल्याला हे ऐकवून त्या धन्य झाल्या, कारण जे आपल्याला चांगलं कळतं ते इतरांपर्यंत पोचवावं ही आपल्या मनाची ओढ त्यांनी पूर्ण केली. छान शब्दरचना, सुंदर सादरीकरण, प्रवासानुभूती, गंगानुभूती, गंगा लहरी यांचं उत्कटता या सगळ्या सौंदर्याने त्यांचं लेखन आणि सादरीकरण अत्यंत प्रसन्नतेने प्रगटलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. नीता उपासनेनी 2 कविता सादर केल्या, एक दिवाळी अंकासाठी केलेली आणि एक मित्र मैत्रिणींना समर्पित केलेली. दिवे लागले रे दिवे लागले हे त्यांनी गाण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. किरणांचा प्रकाश पसरूया आणि नवी साजरी करूया दीपावली. दीपावली म्हणजे आनंद, मनामनातली दीपावली, सृष्टीमध्ये साऱ्या चैतन्य निर्मिणारी दीपावली आणि आपल्याही मनातला आनंद त्याने गीताच्या माध्यमातून, शब्दांच्या चैतन्यातून आपल्यापर्यंत पोहोचवून आपला हे आनंद द्विगुणित केलेला आहे. जिंकलो जिंकलो म्हणताना निसटणारा डाव, आधाराचे हात जेव्हा संपतात तेव्हा नशिबाला आपण उगाच दोष देत बसू नये. सगळी दारे परतणारी लाट, केवळ त्याच्या शुभासाठी दिशा बदलणारा वारा, हे सगळंच त्याने अत्यंत चैतन्यपूर्ण शब्दामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि सगळ्यात महत्वाचा शोध दिला की स्वतःचा शोध घेणं, नो दायसेल्फ, आपण आपला शोध घेऊया, हा जो आध्यात्मिक सिद्धांत आहे तोही आपल्यापर्यंत पोहोचवला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी उत्तम शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनी गावच्या छबिन्याचं वर्णन केलं. वर्षातून एकदा येणारी जत्रा हे गावाचं चैतन्य असतं, त्यासाठी गावामधली एकी उपयोगी पडते. समानतेनं जगण्याचा जो ध्यास असतो तो उपयोगी पडतो. आणि अशा तऱ्हेनं सुरुवातीला लहानपणी स्वतः अनुभव घेतला, पण पुढे गाव सोडावं लागलं. आता मित्र तो अनुभव घेऊन आलेला आहे आणि त्याच्या शब्दांनी यांना प्रेरित केलं आणि ते शब्द सज्ज झाले आपल्याकडे सादरीकरण करण्यासाठी. आणि मग 2 महापुरुषांच्या स्पर्शानं पावन झालेला परिसर, 2 दिवस उत्सव, शंकराच्या मंदिराची स्वच्छता, सजावट, तोरणं, ढोल ताशा वाजंत्री, रात्री 12 वाजेपासून ग्रामदैवतांच्या निघणाऱ्या पालख्या, नाचत वाजत गाजत येणारी ही पालखी, मानाची पालखी, इतर पालख्या, सजलेल्या काठ्या, त्या देवळामध्ये आणून दरवाजे बंद करून पूजा, महाप्रसाद, गावभर नंतर पालखी फिरवून दिलेलं दर्शन, याच्यामध्ये संपूर्ण जबाबदारी पुरुषांची असते. म्हणजे एरवी सर्वत्र स्त्रिया कार्य करताना दिसतात, इथे पुरुषही मागे नाहीत. अतिशय उत्साहानं त्याने हा संपन्न केलेला सोहळा उत्तम आहे. महाप्रसादही उत्तम आहे. गोंधळी उत्तम देवकथा सांगतात. लोखंडी आकड्याला माणूस अडकवणं हे मात्र मनाला शहार आणणारं ठरलं. पण श्रद्धे पुढे कुणाचं काही चालत नाही. मग ती निघणारी मिरवणूक आबालथोरांचा घेतल्या गेलेला जो आस्वाद आहे आणि एकोप्याने सण साजरा केला जातो. सण म्हणजे उत्सव, उत्सव म्हणजे आनंद, आनंद म्हणजे उत्साह यांचा महापूर, हे आपल्याला त्यांच्या कृतीतून ऐकायला मिळालं. आणि एक गावच्या नव्या उत्सवाची आपल्याला माहिती झाली. छान सुंदर सादरीकरण, गावची संस्कृती कळली
अशाच अनेक छान छान सादरीकरणांसाठी त्यांना शुभेच्छा. अनामिका ताईने आईची एक छोटी कविता सादर केली. आईचं महत्व कोणाला नसतं, ती आपल्या जीवाची काळजी घेणारी. फकीर मुंजाजी शिंद्यांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की ती वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधाची साय असते आणि लेकराची माय असते, हे संदर्भ त्यांनी दिले. आईमुळे जीवनाला आकार. पिलांसाठी आई उपवास करते. जन्माची शिदोरी जी कधी संपतही नाही आणि गेल्यानंतर पुन्हा सापडतही नाही, अशी ही आई. तिचे थोर उपकार आपल्या समोर असतात. जीवनाला आकार, जीवनाचा उद्धार आईच्या शीतल छायेतच आपण घडत असतो. जीवन जगावं देवाकडे तिला नेहमी मागावं, अशी शेवटी केलेली प्रार्थना अत्यंत चांगली. सादरीकरण छान, आवडलं. त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. अनुशया कुंभारने घेतलेला नवीन विषय म्हणजे जो काही अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे मूळ होतं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्यातला दुसरा भाग आज त्यांनी आपल्यापुढे सादर केला. एका बुवाबाजीचं उदाहरण त्यांनी सांगितलं की शंकर भक्ती व अलौकिक वरदाने, विभूती, रुद्राक्ष याच्यापुढे संकट दूर करण्यासाठी समाजामध्ये केलेलं अंधश्रद्धेचं पेरणी, हे राष्ट्रीय संकट अशा पद्धतीनं मग का दूर होत नाही? कोणताही आधार न घेता मोठी वस्तू तयार करून दाखवा, हे नरेंद्र दाभोळकरने दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारलं नाही. फुल्यांचं उदाहरण त्यांनी सांगितलं. पेशवे मुहूर्त पाहतात पण हारले, इंग्रज मुहूर्त पाहत नाहीत पण जिंकले. पत्रिका न बघता लग्न मंडपाचे संसार सुखाचे झाले. अनेक मडमांना सुखच लाभलं. त्यामुळे लग्न मुहूर्त, अनावश्यक खर्च यावर चर्चा करण्याचं ठरलं. लग्न म्हणजे अकलेचा धूर आणि पैशांची राख, लाखो रुपयांचा चुराडा, सर्व प्रकारचं प्रदूषण. त्यामुळे अनेक विचार, फटाके, डीजे यामुळे माणसांचे रक्तदाब वाढतात, पशुपक्षी घाबरतात. अशा अयोग्य चालीरीतींमुळे सर्व प्रकारचे प्रदूषण, पैशाची नासाडी आणि हे सगळं पाहून त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहतो की हा पैसा आपण गरिबांच्या कल्याणाकरता का वापरत नाही? खरं तर अशा तऱ्हेनं पैशाचा धूर काढण्यापेक्षा पैशाने कुणाचा तरी नूर सजवला, आयुष्य घडवलं, त्याला सुखाचे 2 घास खाता आले किंवा दिवसाचे 2 तास त्याला आनंदानं जगता आले, तर ही ऊर्जा आपल्यामध्ये का निर्माण होत नाही? छान सादरीकरण, नवा विषय, सामाजिक भान त्याने आपल्यापर्यंत पोहोचवलं. सर्वांची सादरीकरण छान झाली आणि अशा तऱ्हेनं दिवसेदिवस सादरीकरणाचं जे आपल्याकडे सौंदर्य वाढत आहे ते असंच वाढत राहावं. सर्वांनी शब्दांची प्रीती करावी. शब्द चामूच्या जीवनचे जीवन, धन शब्दांची रत्ने आम्हा घरी, असं तुकोबा म्हणाले. तसं आपणही म्हणायला शिकूया आणि नवनवीन शब्दांची दालने खुली करून आपण समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. या मंगल इच्छेसह सर्वांना सदिच्छा आणि जय श्रीराम.